अधिक मास आणि गुरुपुष्यामृत असा दुग्ध शर्करा असणारा योग 21 मे 2026 रोजी आला आहे. हा योग सकाळी 6:05 सुरू होत असून उत्तर रात्री 2:49 आहे. या काळात केलेली सेवा 100 पटीने अधिक पुण्य मिळवून देते. त्याचा लाभ घ्या आणि ही 24 फुलवातींची सेवा करून माता लक्ष्मीला प्रसन्न करा. ही सेवा केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करेल आणि तुमची कोणतीही चांगली इच्छा पूर्ण होईल. फक्त गुरुपुष्यामृत या योगावरच ही सेवा केली जाते, त्यामुळे ही संधी सोडू नका. जर हा दिवस चुकला तर पुढच्या गुरुपुष्यामृत योगावरच तुम्ही ही सेवा करू शकता. तर काय आहे ही सेवा आणि तिचे नियम? चला जाणून घेऊया. तुमच्या सोयीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी ही सेवा तुम्ही सुरू करू शकता. सेवेची सुरुवात करताना आसन टाकावे. देवीसमोर बसून संकल्प करावा. संकल्प करताना हातात अक्षता, फुलं, हळद कुंकू घेऊन त्यावर पाणी सोडावे व तुमची मनातली इच्छा सांगावी. तुमचे गोत्र सांगावे. गोत्र माहित नसेल तर कश्यप गोत्र असे म्हणावे. हे सर्व तामणामध्ये सोडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करावी. या सेवेसाठी फुलवाती लागतील, तूप लागेल, हे सर्व तुम्ही आधीच घेऊन ठेवा. पहिल्या दिवशी एका पंतीमध्ये एक फुलवात घ्या. त्यात सेवा होईपर्यंत वात जळत राहील एवढे तूप घाला आणि ती प्रज्वलित करा. पंती थोडी मोठी घ्या, कारण नंतर त्यात वाती रोज एक एक अशा वाढत जाणार आहेत. मोठी पंती नसेल काही हरकत नाही, तुम्ही एखादी स्टीलची वाटी पण घेऊ शकता. वात प्रज्वलित करावी आणि आसनावर बसावे आणि सेवेला सुरुवात करावी. यावेळी तुम्हाला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळा 99 मंत्र म्हणायचा आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा आहे. अशाच प्रकारे दुसऱ्या दिवशी एक वात वाढवायची आहे, म्हणजे 2 फुलवाती लावून हीच सेवा परत करायची आहे. तिसऱ्या दिवशी 3 फुलवाती लावून सेवा करायची. अशा प्रकारे 12 वाती होईपर्यंत 12 दिवस एक एक वात वाढवत सेवा करायची. 13व्या दिवशी 12 वाती ठेवून ही सेवा करत राहायचे. 14व्या दिवसापासून एक एक वात रोज कमी करत जायचं. असं करताना 24व्या दिवशी एक वात राहते. अशी ही 24 वातींची सेवा आहे. सेवा करताना जर मध्ये सुतक आलं तर सेवा खंडित होते. त्यामुळे परत पुढच्या गुरुपुष्यामृत योगालाच पहिल्यापासून सुरुवात करावी. जर तुम्ही सेवेला सुरुवात केली आणि 1-2 दिवसांनी किंवा मध्ये कधीही मासिक धर्म आला तर ते दिवस सोडून 5व्या दिवसापासून पुन्हा राहिलेली सेवा सुरू करावी. या काळात जर तुम्ही कुठे बाहेर गेला आणि एखादा दिवस सेवा राहिली तरी सेवा खंडित होते. त्यामुळे सेवा काळात बाहेर राहण्यासाठी जाऊ नये. ही सेवा करताना मांसाहार वर्ज्य करावा. सांगितलेले मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जातील. नित्यसेवेचं पुस्तक जर नसेल तर YouTubeला तुम्हाला हे मंत्र मिळतील. नाहीतर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवटी तुम्हाला मी मंत्र लिहून देईल. या काळात दिव्यामध्ये जमणारी काजळी एका जागी साठवून ठेवा आणि नंतर ती पाण्यात प्रवाहित करा. इकडे तिकडे फेकू नका. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी, आयुष्यातल्या अडचणी आणि समस्या दूर करण्यासाठी ही सेवा आहे. ही सेवा एकदा करून बघा, तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल. श्री स्वामी समर्थ.